एक्सप्लोरिंग ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही कर्नाटक जिल्हा बेळगाव मित्रांनो, हे शंकेश्वर बसस्टँड आहे आणि समोरचा हा रिक्षा स्टॉप आहे. हा जो रस्ता जातो हा निपाणीकडे जातो आणि समोरून हा जो रस्ता जातो हा हुकिरीला जातो आणि या ठिकाणीच कमतनूर गेटहून डायव्हर्ट मारून आम्ही कोचरगीला जाणार आहे. या कमतनूर मी या ठिकाणी आता चहा घेण्यासाठी आलेलो आहे आणि आता चहा घेऊन मी माझ्या पुढच्या प्रवासाला निघत आहे. या ठिकाणी जवळच पेट्रोल पंप आहे आणि पुढे KLU कॉलेज आहे. हा सततचा रहदारीचा रस्ता आहे. मित्रांनो, मी आता शंकेश्वर कमतनूर गेटपासून निघत आहे. मी आता कोचरी या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी दुर्दुंडेश्वरांचं मठ आहे आणि हे स्थान मूळ स्थान दुर्दुंडेश्वरांचं आहे. आता मी दुर्दुंडेश्वर मठाच्या क्षेत्रात आलेलो आहे आणि त्याचा हा परिसर अशा पद्धतीचा आहे. हे तुम्ही या ठिकाणी पाहतात. या ठिकाणाहून अतिशय सुंदर असं निसर्ग सौंदर्याचं दर्शन होत आहे. या ठिकाणी आपल्याला वानर सेनेचं दर्शन होत आहे. हा खट्याळ वानर उड्या मारत आहे. वानर या ठिकाणी दंगामस्ती करत असताना आपल्याला दिसत आहे. या नैसर्गिक परिसरात हा त्यांचा नैसर्गिक अधिवास आहे. प्रति अमावस्येला या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था या प्रसादालयामध्ये होते. समोरच आपल्याला पादुकांचं दर्शन होतं आणि मी आता मठाकडे निघत आहे. पायऱ्या चढून आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला या मठाचा परिसर दिसून येतो. अतिशय निसर्ग सौंदर्य असं हे ठिकाण आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात या ठिकाणी या मठाचं स्थान आपल्याला दिसून येतं. आणि बसण्यासाठी बाकडी आहेत आणि समोरच्या बाजूला आपल्याला हे मठ दिसत आहे. मठाच्या परिसरातून होणारं हे निसर्गाचं दर्शन आहे. अनेक मोठमोठी वृक्ष लावण्यात आलेली या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी आपल्याला मठाच्या शिखराचं दर्शन होत आहे. मठाजवळच हे कार्यालय आहे. मित्रांनो, मी आता मठात दर्शनासाठी निघत आहे. सुरुवातीला या ठिकाणी पादुका आणि शिवलिंगाचं दर्शन होतं. समोरच्या बाजूला आपल्याला कासू दिसून येतं आणि वरच्या बाजूला या घंटा अडकवलेल्या दिसतात आणि समोरच्या बाजूला वरच्या बाजूला मठाच्या या वरच्या बाजूला दुर्दुंडेश्वरांचं भावचित्र, त्याचबरोबर दुर्दुंडेश्वर आणि महालिंगेश्वरांचं भावचित्र आपल्याला या ठिकाणी दिसतं. हा मठाचा समोरचा भाग आपण या ठिकाणी पाहतात. संपूर्ण दगडी बांधकाम या मठाचं झालेलं आहे. वरच्या बाजूला विष्णू लक्ष्मी आणि शिवपार्वती यांची कोरीव मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसून येते. या ठिकाणी मठात प्रवेश करत आहे आणि समोरच्या बाजूला आपल्याला या मठातले दगडी खांब अतिशय सुंदररित्या कोरण्यात आलेले आपल्याला दिसून येतात. या मठाचं संपूर्ण बांधकाम हे दगडी स्वरूपाचं आहे. हे दगडी बीम आपल्याला दिसून येतात. समोरच्या बाजूला ही सुंदर अशी ही चौकट, त्यावर केलेलं हे पितळी नक्षीकाम आपल्याला दिसून येतं.
हा सभागृह आहे. या ठिकाणी या मठाचे सेवेकरी मल्लाप्पा रामाप्पा हंगुंदी भेटले आणि त्यांनी या मठाची मला माहिती दिली. या ठिकाणी समोरच्या बाजूला गणपतीचं दर्शन आहे आणि मंदिराची या सभागृहाचं मुख्य चौकट म्हणजे प्रवेशद्वाराचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे. वरच्या बाजूला नक्षीकामात आपल्याला शिवपार्वती लक्ष्मी आणि विष्णूचं ह्या ठिकाणी दर्शन आहे. आपल्याला गणपतीचं दर्शन आहे आणि अशा पद्धतीनं ही एक अतिशय सुंदर चौकट म्हणजे प्रवेशद्वार या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. आणि आतल्या बाजूला श्री धुरदुंडेश्वरांचं मूर्तीचं आपल्याला या ठिकाणी दर्शन होत आहे आणि धुरदुंडेश्वरांच्या मूर्तीचं या ठिकाणीच फक्त दर्शन आहे. या बाजूला नागाचं दर्शन आहे आणि मारुतीचं दर्शन देखील आपल्याला या सभागृहात होतं. मी धुरदुंडेश्वरांचं दर्शन घेत आहे. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. सर्व मित्रांनो, हे धुरदुंडेश्वरांचं मूळ स्थान आहे. हे कोचरी या ठिकाणी आहे आणि कोचरी हे गाव संकेश्वर कमतनूर गेटपासून 6 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही या ठिकाणी येऊन या स्थानाचं दर्शन घ्यावं, इथल्या निसर्ग सौंदर्याचं दर्शन घ्यावं आणि या ठिकाणी येऊन एक मनाला चांगलंच असं मनशांती आपल्याला लाभल्याशिवाय राहणार नाही. अतिशय नैसर्गिक वातावरणात आणि नैसर्गिक ठिकाणी या ठिकाणी हे धुरदुंडेश्वरांचं मठ आहे. या ठिकाणची माहिती असं आहे. हाल वगैरे कार्यकाळचे किल्ले धरून पण झाला हा सगळं धनाकार कार्यच माल पडतो. मित्रांनो, या ठिकाणीच एक आख्यायिका अशी आहे की धुरदुंडेश्वर स्वामीजी इथं गुरु राखणाऱ्या मुलांना खडे द्यायचेत आणि त्याचं रूपांतर हे खारीकमध्ये व्हायचं असं ते सेवेकरी मल्लाप्पा रामाप्पा हंगुंदी यांनी मला माहिती दिली. मित्रांनो, या ठिकाणी वानरसेना मस्ती खेळत असताना आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, ह्या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या भोवती आपल्याला नंदीच्या मूर्तींचं दर्शन होतं. हे चारी बाजूला नंदीचं मूर्तीचं दर्शन आहे, तर वरच्या बाजूला हे शिखराचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे. संपूर्ण मंदिर हे दगडी बांधकाम याचं झालेलं आहे. हे आपण या ठिकाणी पाहतात. या मठाच्या भोवती आपल्याला अनेक चिंचेची झाडं लावलेली दिसून येतात. नैसर्गिक वनराईत हे मठ बांधण्यात आलेलं आहे. त्या बाजूला एक पाण्याची टाकी आपल्याला दिसून येते. या ठिकाणी काही भक्त ध्यान करण्यासाठी दररोज येत असतात. हुक्केरीजवळ हेब्बाळ मठाचे हे स्वामीजी आहेत. मठाचं हे यात्री निवास आहे. मठाच्या मागच्या बाजूला हे बेलाचं बाग
बेलबाग आपल्याला दिसून येत आहे. या ठिकाणी संपूर्ण ही बेलाची झाडं लावण्यात आलेली आहेत. या मठाचा गोडावण आहे. या गोडावणच्या मागच्या बाजूला या ठिकाणचे दुर्दुंडेश्वर स्वामीजींचे सेवेकरी निलकंठाचा यांचं समाधी स्थान आहे. मी आता या ठिकाणी समाधी स्थानाजवळ आलेलो आहे. समाधी स्थानाचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे. याचं संपूर्ण दगडी बांधकाम करण्यात आलेलं आहे. वरच्या बाजूला हे दगडी झालर आपल्याला दिसून येतात. आणि या ठिकाणी महालिंगेश्वर स्वामीजी आणि दुर्दुंडेश्वर स्वामीजी यांनी कृष्णा नदी पार केलेलं आपल्याला त्यांचं भावचित्र दिसत आहे. स्वामीजींचं हे समाधी स्थान आहे. स्वामीजी 10 एप्रिल 2011 मध्ये त्यांचं लिंगैक्य झालेलं आहे. मठाच्या मुख्य प्रवेशद्वाराचं मागच्या बाजूचं हे दर्शन आहे. या ठिकाणी शरणांचं आगमन हे आम्हाला प्राणाहूनही प्रिय आहे असं कन्नडमध्ये लिहिण्यात आलेलं आहे. भक्तांची या ठिकाणी सतत वर्दळ असते. दुर्दुंडेश्वर स्वामीजी इथे गुरु राखणाऱ्या मुलांना अशा पद्धतीचे खडे द्यायचे आणि त्याचं रूपांतर खारीकमध्ये व्हायचं असं येथील लोकांची श्रद्धा आणि धारणा आहे. मंदिराजवळील या पठारावर आपल्याला विविध नमुन्याच्या फुलांचं दर्शन या ठिकाणी होत आहे. आणि या ठिकाणी आम्ही या फुलांच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. अतिशय सुंदर असं हे फुलांचं दर्शन आहे. अशा पद्धतीची ही फुलं या पठारावर उगवतात हे आपण या ठिकाणी पाहतात. अतिशय सुंदर ही फुलं आपल्याला दिसून येतात. हे मंदिर सकाळी 7 वाजता उघडलं जातं. 8 पर्यंत इथली पूजा होते. त्याचबरोबर प्रति अमावस्याला इथं महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. प्रत्येक कार्तिकमध्ये या ठिकाणी यात्रा उत्सव होत असतो. अतिशय सुंदर आणि नैसर्गिक आदिवासात ह्या मठाचं म्हणजेच मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. तर तुम्ही या ठिकाणी येऊन या नैसर्गिक सौंदर्याचं लाभ घ्यावं. मित्रांनो, सुक्षेत्र शिवानवारी दुर्दुंडेश्वर मठ कोचरी हे ठिकाण कर्नाटक जिल्हा बेळगाव हुक्केरी तालुक्यातील शंखेश्वर पासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचबरोबर कमतनूर गेट पासून 6 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी येण्यासाठी एसटी बसची सोय आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या कोणत्याही वाहनाने येऊ शकताय. याला जवळचे रेल्वे जंक्शन घटप्रभा बेळगाव आणि कोल्हापूर आहेत. याला जवळचे एअरपोर्ट हे बेळगाव आणि कोल्हापूर आहेत. जवळच शंखेश्वर मध्ये तुमची राहण्याची उत्तम प्रकारे सोय होऊ शकते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. YouTube चॅनल @एक्सप्लोर विथ ब्रॅडमॅन.